नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. पंढरपूरमधील मतमोजणी सुद्धा सुरू झाली असून आता पहिला निकाल हाती आलाय. पंढरपूर लाईव्हच्या दर्शकांना एक सूचना आहे, म्हणण्यापेक्षा एक माहिती देत आहोत की पंढरपूर लाईव्हवर जसे जसे अधिकृत निकाल येतील त्या पद्धतीनं फक्त अधिकृत आकडेवारी आल्यानंतरच आम्ही त्या गटातील आणि त्या गणातील आकडेवारी जाहीर करणार आहोत. आत्ता करकम गटाच्या जिल्हा परिषदेची अधिकृत आकडेवारी समोर आले. त्यामध्ये नितीन महादेव गायकवाड बहुजन समाजवादी पार्टी यांना 280 मतं मिळालेत, तर आदिनाथ नरहरी देशमुख भारतीय जनता पार्टी यांना 5393 मतं मिळालेत. त्याच पद्धतीनं बाळासाहेब मारुती देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना 5298 मतं मिळालेत, तर जालिंदर भारत शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना 46 मतं मिळालेत. सादिक मोहम्मद पठाण वंचित बहुजन आघाडी यांना 32 मतं मिळालेत. दगडे अभिजित सर्जेराव अपक्ष उमेदवार यांना 16 मते मिळालेत. विजय कृष्णात माळी अपक्ष उमेदवार यांना 35 मतं मिळालेत. सीताराम विठ्ठल रणदिवे अपक्ष उमेदवार यांना 13 मते मिळालेत आणि नोटाला 45 मतं मिळालेत. एकूण वैध मतं 11,158 आहेत. या मताच्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पार्टीचे आदिनाथ नरहरी देशमुख यांनी या जिल्हा परिषद गटामधून विजय मिळवला आहे. यामध्ये बाळासाहेब मारुती देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झालेले आहेत.